निफाड तालुक्यात अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केलाय। विंचूर जवळील पाबळवाडी परिसरातील एका कांदा गोदामावर टाकलेल्या छाप्यात 761 युरिया खताच्या गोण्या, ट्रक आणि आयशार टेम्पोसह तब्बल 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे। लातूर येथून मुंबई आणि अहमदाबाद येथे अनुदानित युरिया खताच्या काळाबाजारासाठी पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती। त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंचूर जवळील पाबळवाडी येथील एका कांदा गोदामावर संयुक्त छापा टाकण्यात आला। यावेळी अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगसाठी गोण्यांमध्ये भरून काळाबाजारासाठी तयार केल्या जात असल्याचं उघड झालं। या कारवाईत सुमारे 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या तसेच सुमारे 65 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि आयशार टेम्पो अशा एकूण 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।